नमस्कार मित्रांनो, आज करायला लागलो शेवग्याची शेंगाची भाजी. कारण 2-3 दिवस जरा तुडून आणल्या होत्या, जरा सुकल्यावणी झाल्या. आता शिजल्यास होतात ना मग. होतात ना. शिजून शिजल्यास मग होतात ना तसं आता. जाऊ द्या, होत्या तशा होत्या. तर मित्रांनो, आज तुम्हाला एक सांगू का गोष्ट. शेंगा चिरायच्या होईस तर एक राजा होता आणि त्याची इच्छा काय झाली की मी एवढा मोठा राजा आहे आणि लोक एवढे गरीब आहेत, त्यांना खाया प्याया भेटत नाही. म्हणून त्यानं काय केलं, एक मोठं निवेदन केलं. एक बार सगळ्या गरिबांना मी जीवच घालतो म्हणला. म्हणून त्यानं काय केलं, एक मोठी कढई भरून खीर केली. मस्त पदार्थ सगळे टाकले, छानपैकी खीर केली आणि सगळ्या गोरगरिबांना जेवायला बोलवलं. पण भानगड अशी झाली, खीर केली की त्यात काय झालं, एक साप पडला. ते गेला बुडाला, कुणालाच माहित नाही. मग गोरगरीब लोक आले, जेवले की जागची जागेवर मरो मरो पडले त्या सापामुळं. राजाला वाटलं हे काय झालं, मी तर यांची भूक भागवण्यासाठी, यांना गोड गोड चारण्यासाठी हे केलं आणि नेमकं हे झालं काय. म्हणून राजाने पश्चाताप करायला सुरुवात केली. म्हणलं आता कुठंतरी एखाद्या जंगलात जाऊन तप केल्याशिवाय माझ्या डोक्यावरचं पातक फिटणार नाही. म्हणून राजा त्याची नगरी सोडून एका जंगलात गेला. जाता जाता त्याला एक गाव दिसलं छोटस. त्या गावात त्यानं विचारलं की असा कोणी माणूस आहे का की जो देवाच्या भरोश्यावर चालतोय, देवपूजा करतोय. लोक म्हणले आहे ना, त्याला सगळं काही कळतंय. मग तो तिथं गेला आणि त्यांना विचारलं, मी तर सगळ्या गरिबांना खीर घालणार होतो खाऊ, किलती बी मस्त पैकी, पण माझ्या हातून एक गोष्ट अशी घडली ती मला पण माहित नाही, की त्या खिरीच्या कढईत साप पडला आणि सगळं खाल्लं लोकांनी आणि गरीब गरीब लोक मरू मरू गेले. आणि आता मला त्याच भोवतालच्या गावातले लोक म्हणायला लागले की राजानं गरीब गरीब लोक बोलवले आणि त्यांना अन्नात विष टाकलं आणि सगळे मारून टाकले, असं भोवतालच्या गावातले लोक म्हणायला लागले. मग राजाने त्या माणसाला विचारलं, आता हे नेमकं पाप लागल कोणाला. हे पाप तुम्हाला नाही, हे पाप त्या भोवतालच्या गावातल्या लोकांना. राजा म्हणला कसं काय, की त्यांनी नेमकं सत्य काय आहे हे पाहितलंच नाही. राजाने विष टाकून मारलेत का त्यात साप पडलाय, खाऊन मेलेत, हे त्यांनी सत्य पाहितलं नाही. म्हणून हे मनच काही बी भुकत राहिले, म्हणून हे पाप फक्त त्यांना आहे. तसं मित्रांनो, बरेचसे काही लोक असे सत्य काहीच माहित नसतं, संशयावरून एकामेकाला असं झालं तसं झालं म्हणणारे पण काही लोक असतात. ही गोष्ट मी त्यांच्यासाठी सांगितली. प्रधान लागू तयारीला. चांगली वाटली का गोष्ट? चांगली वाटली, एकदम ओके. चांगली शेंगाने भाजून घेतल्या, चांगली चव लागते भाजली.
झाले भाजायचे, आता काढून घेऊ. शेंगाला धुवून घेऊ चांगलं पाण्यानं, शिजू टाकू. आता शिजू टाकून पाणी ओतून घेऊ त्याच्यामध्ये. थोडं मीठ टाकायचं, चांगली चव बाजू लागत शिजून. वरी परत झाकायची एक, तवाच वाफवून निघते. तोपर्यंत नुसतं शेंगदाणे कुटून घ्यायची. कुठून शेंगदाणे मी घेतो एक दोन. घे घे, टाकायचे ते खा. शेवटच्या भाजीला जास्त शेंगदाणे कुटावं लागते. चांगले कुठले म्हणजे चांगली भाजी मिळून होती. झाले शेंगदाणे कुटून घ्यायचे, आता काढून घेऊन खोबरं लसूण कुटायचं. खोबरं लसूण कुटून घेऊ आता. चांगला पाचोळा काढून घ्यायचा. घेऊ खोबरं लसूण कुठून. कुठं जरा बारीक चावत नाही मला. काय दात पडले काय तुमचे नाही चावायला? म्हातारा झालं काय? जरा बारीक खूप मात्रा माणूस आहे. दात पडले. झालं खोबरं लसूण कुठून घ्यायचं, काढून घे आणि पूर्ण दिवसभर आता शिजला का बघूत आणि फोडणी देऊ. शिजलाय आता देऊ फूड दे. इतर भाजीपेक्षा शेवग्याची शेंग जास्त शिजावं लागते. पुन्हा हिला 2-3 दिवस झाले जरा सुकली आणि पुन्हा मालक म्हणजे चांगले शिजव म्हातारा झालं चांगलं कुठ सामाय चावत नाही का आता? म्हातारा झालं काय चावत नाही. आता बघू शिजली का ती. आपण बघू ते शिजली आता. उतरून घेऊ, ओतून घ्यायची, फोडणी द्यायची. तेल टाकायला लागले आता. तेल टाकलं
जिरे टाकून घेऊ. जिरे पण चांगले भाजले तेलामध्ये. आता खोबरं लसूण भाजायचं. चांगलं हलवायचं. चांगलं भाजलं मस्त. खोबरं लसूण भाजलं की आता वाटण मसाला टाकून द्यायचा. वाटण मसाला टाकून घरचं वाटण. चांगलं हलवून घ्यायचं. शेवयाची शेंग ओतायची मध्ये. चांगलं भाजलंय. मोबाईल घरी राम. आता झाली बघा अशा प्रकारे शेवग्याची शेंगाची भाजी. आता 5 मिनिटं उकळू द्यायची. अगोदर शिजलेली पुन्हा उतरायची. तर मित्रांनो अशापैकी झाली बघा शेवग्याची शेंगाची भाजी. अगं मी बोलतोय की. म्हणतात ना बोलत नाही म्हणून. मला बोलते की जरा. मला म्हणतात बोलत नाही म्हणून बोलते मी. बरोबर बोल. झाली शेवग्याची शेंगाची भाजी. आता टाकायच्या भाकरी. हा हळूहळू शिकतो बोलायचं. बरेच जण कमेंट मध्ये म्हणतात की वहिनी बोलत नाहीत. आणि बोलला तर जमत बी नाही मध्ये लगेच म्हणते मला बोलू दे की. उगा हसायसाठी म्हणलो मी. तर भेटू तू द्यायच्याला ह्याच्याबरोबर काय करते खायला पण. आता भाकरी ह्याच्यावर. बाजरीच्या. हो. बरं.